अहिल्यानगर संभाजीनगर राज्यमार्गावरील इमामपूर पांढरीचा पूल घाटामधनं ज्ञानेश्वरी रचनास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी वारी पालखी सोहळा माऊली माऊली आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। रविवारी सकाळी शिंगवे तुकाई फाट्यावरनं दिंडी निघाल्यानंतर पांढरी पूल इथे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी जेसीबी मधनं फुलांचा वर्षाव करत रांगोळी काढून पालखी सोहळ्याचं स्वागत केलंय। या प्रसंगी बोलताना देवीदास महाराज म्हस्के म्हणालेत की अनेक दिंड्या एकत्र येऊन सुरू झालेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा पांडुरंगाच्या आशीर्वादानं उत्तरोत्तर वाढत जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या जगाला तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी जिथे लिहिली त्या ठिकाणचा असणारा हा सोहळा इमामपूर घाटामधनं मार्गस्थ होत असताना मन आनंदानं भरून आलंय। ज्याप्रमाणे माऊलींची पालखी दिवे घाटामधनं जाते त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचं रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा इथे पालखी इमामपूर घाटामधनं जात आहे। यापुढे इमामपूर घाट हा ज्ञानेश्वरी घाट म्हणून ओळखला जावा असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या प्रसंगी सूचनेचे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत तसेच राम महाराज झिंजुरके उदयन गडाख वारकरी आणि परिसरामधील नागरिक यांनी स्वागत केलंय। याबाबत वारीनंतर शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा मनोदय वारकऱ्यांनी व्यक्त केला। पांढरीचा पूल इथून दिंडी सोहळा मार्गस्थ होत असताना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख आणि कार्यकर्ते पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते।